श्री स्वामी समर्थ. उद्या होळीचा सण आहे आणि या दिवशी आपण होलिका दहन करत असतो. या दिवशी आपल्या मनातील सर्व नकारात्मक विचार, द्वेष, राग तर या गोष्टी आपण या होळीमध्ये जाळून टाकत असतो. होळीच्या दिवशी होळीच्या पवित्र अग्नीमध्ये जर आपण काही वस्तू अर्पण केल्या तर आपल्या जीवनातील समस्या, अडचणी नष्ट होत असतात. आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्या असतील, शारीरिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील तर आपल्याला आपल्या समस्येनुसार, आपल्या अडचणीनुसार होळीच्या अग्नीमध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत. आपल्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आपल्या घरामध्ये धन जे आहे तर ते कमी पडत आहे, धनाची कमतरता आहे, पैसा टिकत नाही, माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही, आपले कर्ज जे आहे तर ते काही केल्या फिटत नाही, कर्ज वाढतच आहे, पैसा पाण्यासारखा खर्च होत आहे. तर अशी जर समस्या असेल तर आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत, 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, थोडंसं देशी गाईचं तूप घ्यायचं आहे. त्या 2 लवंगा त्या तुपामध्ये भिजतील तर एवढं तूप घेतलं तरी सुद्धा चालेल आणि एक बत्ताशा घ्यायचा आहे. विड्याची जी पाने आहेत तर ती एकावरती एक ठेवायची आहेत. त्यावरती तुपामध्ये भिजवलेल्या 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत. त्यावरती एक बत्ताशा ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण होळी पेटवतो, होळी दहन करतो तर त्या होळी समोर हा विडा ओंजळीमध्ये घेऊन आपल्याला उभं राहायचं आहे. भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील गरिबी, दारिद्र्य नष्ट होऊ द्या, आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदू द्या, माता लक्ष्मी प्रसन्न राहू द्या, अशी प्रार्थना करून हा विडा होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे. म्हणजेच होळीमध्ये आपल्याला तो विडा अर्पण करायचा आहे. तर असा विडा जर आपण होळीच्या पवित्र अग्नीमध्ये अर्पण केला तर आपल्या घरातील ज्या आर्थिक समस्या आहेत, पैशासंबंधीच्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे आपण दुसरी वस्तू या होळीमध्ये अर्पण करू शकतो. ती वस्तू म्हणजे नारळ आहे. यासाठी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्या नारळातील पाणी काढून टाकायचं आहे, म्हणजे नारळ सोलून घ्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी डोळे असतात तर त्या ठिकाणावरून होल पाडून ते पाणी जे आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हा नारळ आपल्याला ओंजळीमध्ये घ्यायचा आहे. समोरच्या बाजूला त्या नारळाची शेंडी होईल असा ओंजळीमध्ये घ्यायचा. संपूर्ण घरामध्ये आपल्याला तो फिरवायचा आहे. बाहेर यायचं आहे. आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्यावरून आपल्याला तो 7 वेळेला ओवाळून घ्यायचा आहे आणि होळीच्या ठिकाणी जायचं आहे. होळीकडे पाठ आपल्याला करून उभं राहायचं आहे. आपल्या घराची प्रगती व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि उजव्या हातामध्ये नारळ घेऊन डोक्यावरून तो आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचा आहे. यामुळे आपल्या घराची प्रगती होते. त्याचप्रमाणे अजून एक नारळाचा आपण उपाय करू शकतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे. त्यातील पाणी काढून आपल्याला तो नारळ घ्यायचा आहे. म्हणजेच ज्या ठिकाणी नारळाचे डोळे असतात तर त्या ठिकाणी होल पाडून हे पाणी काढून घ्यायचं आणि त्या होलमधून त्या नारळामध्ये आपल्याला शुद्ध तूप भरायचं आहे. गाईचं तूप आपण भरू शकतो. गाईचं जर तूप मिळालं नाही तर म्हशीचं तूप घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे तूप भरायचं आहे. जर आपल्याला तूप मिळालं नाही तर आपण डालडा सुद्धा वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला एक कोरं पान घ्यायचं आहे आणि लाल रंगाच्या पेनाने त्यावरती आपली जी अडचण आहे, आपली समस्या आहे तर ती लिहायची आहे. त्या कागदाची आपल्याला घडी करायची आहे आणि त्या नारळावरती ही घडी ठेवायची आहे. त्यानंतर एक आपल्याला काळा किंवा लाल करगोटा म्हणजे धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याने आपल्याला पूर्ण तो नारळ जो आहे तर तो गुंडाळला जाईल. नारळाचा कोणताही भाग दिसू नये तर अशा प्रकारे तो धागा संपूर्ण नारळाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण होळी पेटवणार आहोत तर त्या ठिकाणी जायचं आहे. होळी दहन जेव्हा आपण करतो त्यावेळेला होळीची पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि हा जो नारळ आहे तर तो त्या होळीमध्ये टाकायचा आहे. अग्निदेवांचं आपल्याला स्मरण करायचं आहे, श्रीहरी विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि आपली जी समस्या आहे तर ती नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपण नारळ जो आहे तर तो सुद्धा होळीमध्ये अर्पण करू शकतो. नोकरीबद्दल जर काही समस्या असतील, नोकरी मिळत नाही किंवा आपल्याला जी नोकरी आहे तर ती मनासारखी नाही, नोकरीमध्ये प्रमोशन नाही, तर थोडेसे आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ बांधायचे आहेत आणि आपल्याला मनासारखी नोकरी मिळावी अशी प्रार्थना करून पेटत्या होळीमध्ये आपल्याला ते तीळ जे आहेत तर ते अर्पण करायचे आहेत. यामुळे सुद्धा नोकरी संबंधी जर काही समस्या असतील तर त्या नष्ट होत असतात. त्याचप्रमाणे आपण अजून कोणती वस्तू होळीमध्ये अर्पण करू शकतो तर आपल्याला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत.
आणि सर्वप्रथम त्या ज्या मिरच्या आहेत तर त्या आपल्या घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये ठेवायच्या आहेत. सकाळी आपण आपल्या घराच्या पूर्व कोपऱ्यामध्ये 7 लाल मिरच्या ठेवू शकतो. एका वाटीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. आणि रात्री जेव्हा आपण होळी दहन करतो तर त्यावेळेला त्या होळीमध्ये आपल्याला ह्या मिरच्या अर्पण करायच्या आहेत. यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मकता नष्ट होते. त्याचप्रमाणे थोडीशी काळी मोहरी घ्यायची आहे, थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि आपल्या घरावरून किंवा घरातील व्यक्तींवरून, घरातील व्यक्ती जर सतत आजारी पडत असतील किंवा घरामध्ये सतत किरकिरेपणा होत असेल तर आपल्या घरावरून किंवा घरातील व्यक्तीवरून हे जे खडे मीठ आणि काळी मोहरी आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे आणि पेटत्या होळीमध्ये नेऊन आपल्याला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या घराच्या बाहेर हिरव्या मिरच्या, एक लिंबू, तर हे सर्व एका धाग्यामध्ये बांधत असतो आणि अगोदर आपण बांधलेलं आहे बऱ्याच दिवसापासून. असं जर असेल तर आपल्याला होळीच्या दिवशी नवीन बांधायचं आहे आणि पहिलं जे बांधलेलं आहे तर ते काढायचं आहे आणि आपल्याला ते पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे होळीमध्ये भस्म करायचं आहे. यामुळे आपल्या घरातील आजारपण जे आहे तर ते हळूहळू कमी होत असते. त्याचप्रमाणे आपण आपला जर व्यापार असेल तर व्यापारामध्ये वाढ व्हावी, आपला बिझनेस चांगला चालावा, तर यासाठी काय करायचं आहे, 7 गोमती चक्र घ्यायची आहेत. ती आपल्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि थोडा वेळ आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. आपली जी इच्छा आहे तर ती आपल्याला इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर ही गोमती चक्र जी आहेत तर ती होळी दहन करताना त्या होळीमध्ये आपल्याला टाकायची आहेत. त्याचप्रमाणे आपण एक काळं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे तीळ बांधायचे आहेत आणि दिवसभर आपल्या खिशामध्ये किंवा आपली जी ओढणी आहे किंवा साडी आहे तर त्याच्या पदराच्या कोपऱ्यामध्ये हे जे काळे तीळ आहेत तर त्या काळ्या कापडामध्ये बांधून ते आपल्या पदराला बांधायचे आहेत. ज्यामुळे दिवसभर आपल्यामधील किंवा आपल्या घरातील सर्व नकारात्मकता त्या तिळामध्ये शोषली जाईल आणि रात्री होळी दहन करताना आपल्याला होळीमध्ये आपल्याला ही काळी पोटली ज्यामध्ये आपण तीळ बांधलेले आहेत तर ती टाकायची आहे. यामुळे आपले शत्रुदोष किंवा शत्रुपीडा जी आहे तर ती नष्ट होत असते. त्याचप्रमाणे नारळावरती कापूर ठेवून तो प्रज्वलित करून जर आपण होळीच्या अग्नीमध्ये टाकला तरी सुद्धा आपल्या जीवनातील समस्या नष्ट होत असतात. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार दीर्घायुष्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्या व्यक्तीच्या उंची एवढा, म्हणजे आपल्याला दीर्घायुष्य मिळावे म्हणून आपल्या उंची एवढा आपल्याला काळा धागा घ्यायचा आहे आणि या धाग्याला आपल्याला 2 ते 3 ठिकाणी गुंडाळी करायची आहे आणि तो तोडायचा आहे आणि तो आपल्याला होळीमध्ये टाकायचा आहे. तसेच ज्यांना लवकर विवाह व्हावा अशी इच्छा आहे तर त्यांनी पेटत्या होळीमध्ये तूप आणि हवनाचं जे साहित्य आहे, हवन सामुग्री जी मिळते तर ती आणि तूप हे आपल्याला पेटत्या होळीमध्ये टाकायचं आहे. तसेच पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा यावा यासाठी 108 वातीचा तुपाचा दिवा होळीमध्ये अर्पण करायचा आहे. जर आपण होळीच्या अग्नीमध्ये तुपात भिजवलेली सुपारी अर्पण केली तरी सुद्धा आर्थिक समस्या नष्ट होत असतात. आपल्याला धनप्राप्ती व्हावी, आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी यावी, तर यासाठी मका, डाळी, तांदूळ, अळशी, गहू, मटार, तर ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला होळीमध्ये अर्पण करायच्या आहेत. त्याचप्रमाणे एक कणकेचा पंचमुखी दिवा तयार करायचा आहे. यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ, कुंकू, अक्षता टाकायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे. यामुळे सुद्धा आर्थिक समस्या कमी होतात आणि आपण जेव्हा हा दिवा होळीमध्ये अर्पण करतो तर त्यावेळेला तो दिवा आपल्याला होळीमध्ये अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा मागे वळून न पाहता आपल्याला घरी यायचं आहे आणि हातपाय धुवूनच आपल्याला घरामध्ये जायचं आहे.